आवाज पहा. हो, आवाज नेहमी. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हातात घेतलाय. 1975 साली युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होत आहे. तर या 50 वर्षामध्ये स्त्री चळवळीची वाटचाल कशी झाली, त्याचा विविध क्षेत्रांवर प्रभाव कसा पडला, विविध स्तरातल्या लोकांवरती कशी आणि किती प्रमाणात पोचली, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. आणि त्यासाठी आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती एक गप्पांची मोठी मालिका केली आहे. त्याच्यात आज मिळून साऱ्याजणीच्या सल्लागार आणि प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख आल्या. त्यांचं मनापासून स्वागत. दीपा, खूप छान वाटतंय आज तू आलेली आहेस. त्याच्यामुळे आता स्त्री चळवळ आणि तू अशा अर्थाने आपण गप्पा करूया की एकूण तुला स्त्री चळवळ कधी पोहोचली तुझ्यापर्यंत, स्वतःपर्यंत, आणि लहानपणापासून स्त्री पुरुष समता वगैरे असं काही घरात होतं का? स्त्री पुरुष समता काही माहितीच नव्हती, आणि मग कसा प्रवास झाला तुझा स्त्री चळवळीवर? सुरुवातीला मी आपलाच परिवार असला तरी मनापासून आभार मानते. आणि सांगायला सुरुवात करायची झाली तर लहानपणापासून आम्ही खरं तर 5 भावंड, वडील सरकारी अधिकारी, आई गृहिणी, आणि घरातलं वातावरण असं धार्मिक बऱ्यापैकी, देव धर्म कुलाचार व्रत वगैरे वगैरे. आणि नकळत कळायला लागलं तसं समजायला लागलं की मोठे 3 भाऊ आहेत आणि भावांना थोडंसं महत्व जास्त आहे. म्हणजे हा माझा मुलगा असं कोणी घरात आलं की त्यांची ओळख करून देणं वगैरे. म्हणजे आम्ही लाडके नव्हतो का मुली, तर होतो, पण तो फरक सलायचा, जाणवायचा. आणि त्यामुळे असं समतेचं वातावरण घरात नाहीये हे लक्षात यायचं. आणि मग माझा स्वभाव असा तसा बंडखोर, म्हणजे प्रश्न विचारणं की असं का, माझी मतं का विचारली जात नाहीये, किंवा मला पाश्चात घरात का, मग तुम्ही कसं नाटकात कामं करता, तुम्ही कसं गॅदरिंग मध्ये भाग घेता, तुम्हाला कोणीच विचारत नाही, तुमच्या मैत्रिणी घरी येतात, मी कुठल्या मुलाशी जरी बोललं तर ते चालत नाही, असं का, हे प्रश्न मनात यायचे पण गप्प केलं जायचं. म्हणजे मला आता आठवतं की मोठ्याने दात दाखवून हसायचं नाही. याचा परिणाम असा झाला की अजूनही खळखळून हसायचं म्हटलं की मी थोडी कॉन्शियस होते, नाही हसतायत, तर त्याचे परिणाम खूप होतात. तर असं वातावरण होतं. आणि मग एक झालं म्हणजे आपण स्त्री चळवळ म्हणू किंवा समता, स्त्री पुरुष समानता, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, या गोष्टी ज्या आहेत, मला असं वाटतं मला पुस्तकांनी बऱ्यापैकी शिकवल्या. कारण मी अबोल होते, बिडस्त होते, घरात मनातलं बोलून नाही दाखवायची. मग जास्त वेळ माझा पुस्तकांमध्ये जायचा. आणि आमच्या घरी वडिलांनाही आवड होती, त्यामुळे पुस्तकं खूप होती. त्यामुळे असं, आणि कोणी असं बघायला सांगायला नव्हतं तू हे वाच, हे वाचू नको. त्यामुळे जे दिसेल ते वाचत गेल्यामुळे गोष्टी, आपण जो विचार करतोय तो बरोबर आहे हे पटायला लागलं. आणि त्यामुळे मग त्याच्यातनं म्हणजे शाळेत सुद्धा त्यावेळेस एवढं हे नव्हतं, तू भाग घेऊ नकोस, एकत्र का मुलींची शाळा? मुलींची शाळा. फक्त वडिलांची जिथे ट्रान्सफर व्हायची ना तालुक्याच्या जागी, तिथे जिल्हा परिषदेच्या शाळा एकत्र असायच्या. तर त्यात त्याच्यामुळे मग त्यावेळेस मात्र मग असायचं. पण औरंगाबादला आले की शारदामध्ये ही शाळा. कॉलेजमध्ये मात्र म्हणजे माझ्या बहिणीला महिला कॉलेजमध्येच प्रवेश दिला गेला होता. मोठी का लहान? लहान माझ्यापेक्षा. पण मी मात्र नाही, मला देवगिरी कॉलेजमध्ये घ्यायचंय. कारण सरस्वती भुवन म्हटलं की थोडंसं ब्राह्मणी, गुजराती, मारवाडी, ब्राह्मणी अशी मुलं तिथे होती, मुलं मुली दोन्ही. पण मला ते नको होतं वातावरण. त्यामुळे मग एक देवगिरी म्हटलं की तो देवगिरी किल्ला किंवा मराठ्यांचं काहीतरी शौर्य वगैरे अशा ह्याच्यात मी देवगिरी कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. आणि मग तिथे शिकताना मात्र मग असे प्रश्न तयार व्हायला लागले की मुलं, त्यावेळेस मुली नाटकात काम करायच्या म्हटलं तरी मुलांना प्रॉब्लेम यायचा, घरची परवानगी, आणि वाईटच समजलं जायचं थोडंसं. आणि माझी तयारी असायची, मला सगळं करायला आवडायचं. तर अशा वेळेस मात्र घरून नकारच मिळायचा. आणि म्हणजे आता सांगायला थोडस काही वाटत नाही, त्यावेळेस फार वाईट वाटायचं की घरी म्हणजे विचारलं जरी तरी मारच बसायचा मोठ्या भावाच्या हातचा.
म्हणजे मी भावाच्या आई वडील नाही. वडील तर बाहेरच टूरवर असायचे. बाहेरच्या गावी असेच असायचे आणि मोठ्या भावाला एक वडिलांचाच हक्क हो, मिळाल्यासारखा दर्जा. होता आणि हे होतं ना परत की मी तो माझ्या काय शिकत भावंडांना होता? तो लॉ करत होता. हो. तो कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये भाग घेत होता, नाटकात घेत होता, त्याच्या मैत्रिणी घरी येत होत्या, त्यांचं स्वागत पण व्हायचं, ते सगळं होतं. पण तुम्हाला जग माहिती नाही हो. असं पण होतं ना, त्याच्यामुळे मग भाग घेतला. संरक्षक होता भाऊ. अगदी अगदी संरक्षक म्हणजे त्याच्या मागची काळजी वगैरे बरोबर, समजते मला, हो. पण माझं म्हणणं मी पडेल, मी खड्ड्यात जाईल, माझं काय तेव्हा व्हायचं उचलायला नंतर येणार. उभ्या राहा ना तुम्ही. पण तसं नव्हतं. म्हणजे एकदा मी नाटक बघायला गेले होते औरंगाबादला एसबी कॉलेजमध्ये, तेव्हा नाटकं व्हायची. तर त्याला कळालं, तो मला घ्यायला आला आणि मला माहित होतं तो जर मला घरी घेऊन गेला तर मला परत यायला मिळणार नाही. हो, हा. त्यामुळे मी त्याला म्हटलं मी नाही येणार. हो. तर तो म्हणाला नाही दादा घरी आलेत, म्हणजे माझे माझे वडील वडील, टूरवरनं, त्यांना तुला बोलायचंय काय. हो. आणि मग तो मला घेऊन गेला आणि घरी गेल्यावर मला आठवतं की तू का गेली, आणि मग इस्त्रीच्या वायरनी वळ अंगावर येईपर्यंत मार वगैरे असं. पण त्यात कोणी मध्ये नाही पडायचं घरातलं. आई पण कारण त्याच्या रागापुढे कोणीच म्हणजे यायचंच नाही आडवा. पण माझं एकच होतं की माझं चुकलं नाहीये. तो म्हणायचा चूक केलीयस नजर खाली कर, आणि मी नजरेला नजर देऊनच बोलायची. त्याच्यामुळे ही बंडखोरी होती. पण मला असं वाटायचं त्यावेळेस की या घरातून गेलं ना की आपण की मग मस्त. आपली सुटका आहे. म्हणजे अक्कलच नव्हती ती की स्वातंत्र्य म्हणजे एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जाणं नसतं. आणि म्हणून म्हणजे मी लव्ह मॅरेजचा ऑप्शन शोधला की जाऊ दे तिथे, मला माझ्या मनासारखं जगता येत नाही ना, तर मी लग्न करेन आणि मग तिथे मनासारखं. पण लग्न झाल्यावर लक्षात आलं की असं नाहीये, हे हा पण एक वेगळा पिंजरा आहे. आणि उलट आपण निर्णय घेतल्यावर त्याची जबाबदारी पण आपल्यावर येते आणि पुन्हा ती तुम्हाला निभवावी लागते. तू केलंयस ना, मग निभव आता. आणि मग तुझं काय आंतरजातीय वगैरे लग्न होतं का? नव्हतं खरं तर. पण म्हणजे लातूरकडची लोक होती ती आणि त्यांचं राहणं वागणं बोलणं असं होतं ना की ते म्हणजे माझ्या जातीचे आहेत असं वाटत नव्हतं घरच्यांना. घरच्यांना वाटायचं हे वेगळ्या कास्टचे आहेत, ही जात खोटी सांगतात आणि नाही करायचं. खरं तर आमच्या घरात म्हणजे माझी वहिनी जी आहे, भावाची बायको, ते इंटरकास्ट आहे. माझ्या वडिलांनी मागणी घालून केले म्हणजे लग्न ते झालंय. पण घरातल्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या घरात कुठल्याही जाती धर्माची मुलगी आली तर चालेल, मुलीचं आपल्याच जातीत आणि आपल्याच धर्मात द्यायची. त्याच्यामुळे मग मी म्हंटल असू दे, कुठल्याही जातीचं असू दे कुठल्याही धर्माचं असू दे, म्हणजे मला फक्त त्या घरातनं सुटका हवी होती. कुठे झालं, कुठे लव्ह मॅरेज म्हणजे? नाही, मी खरं तर ना, मी माझ्या भावाने मला एवढं मारलं होतं की मी अक्षरशः पळूनच गेले होते त्याच्याबरोबर. पण माझ्या वडिलांना कळालं आणि मग वडिलांनी बस स्टँड माणसं पाठवली आणि मग मी भेटले, कारण आपण चूक केली असं वाटतच. मग वडील म्हणाले की मी लग्न लावून दे, पण तिचं ग्रॅज्युएशन होऊ द्या. आणि माझं बीकॉम झाल्यावर मग वडिलांनी लग्न लावून दिलं. पण ते लग्न असं होतं की कोणीही म्हणजे मला सगळं घेतलं पण कोणी नवीन कपडे घेतले नाही. माझ्या लग्नात माझे भाऊ, माझे वडील कोणी जेवलं सुद्धा नाही. हा, म्हणजे मला ती नाराजी दिसत होती ना, पण मला हे माहित होतं की ठीक आहे असू देत असं. माझी तर सुटका झाली ना. पण पुढे मला कळायला लागलं की त्या नवीन आयुष्यात प्रवेश केल्यावर की स्वातंत्र्य असं नसतं. म्हणजे इथून सुटका म्हणून तिथे गेलोय आणि मग धडपड सुरू झाली की हे माझं नाहीये काहीच, म्हणजे हे अस्तित्व माझं नाहीये. नाही, आम्ही औरंगाबादला दोघंच होतो, बाकी सगळे लातूरला होते. पण तरी सुद्धा म्हणजे काय झाली खरी घटना की तो ज्योतिष्य शास्त्र वगैरे बघायचा, म्हणजे तिथे अंधश्रद्धेशी माझा संबंध आला आणि मला ते कळायला लागलं की हे खडे 50 रुपयाला येतात, ते 5,000ला विकले जातात, किंवा हे पत्रिका वगैरे म्हणजे सायकोलॉजिकल एक काय म्हणतो आपण, समोरच्याला एक इमोशनली ब्लॅकमेलच करतो किंवा त्याला एक्सप्लॉइट करतो आपण. आणि हुशार जी लोक असतात ना बोलण्यात, ते समोरच्याकडनं बरोबर काढून घेतात. ते सगळं माझ्या नजरेसमोर घडत होतं आणि त्यातून बाहेरचं पडायचं असेल आपल्याला तर आपलं अस्तित्व असलं पाहिजे. आणि वाचन माझं एकीकडे चालू होतं आणि मुळामध्ये मी स्वतः खूप म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग माझी जास्त आहे. म्हणजे किती वाईट प्रसंग येत मला असं जीव द्यावा, आता संपून टाकावा असं कधी वाटत नाही मला. त्यामुळे मग मी म्हटलं की आपण त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःच्या आधी पायावर उभं राहायला पाहिजे. मग त्यावेळेस औरंगाबादमध्ये माझा मित्रच होता सुंदर लटपटे म्हणून, त्यांनी एकलव्य नावाची एक संस्था सुरू केली होती, प्रकाशन.
म्हणजे मुलांसाठी 10वी-12वीच्या मुलांसाठी अकॅडमिक होतं सगळं, कंटेंट तयार करायचा. आणि जसं चाटे कोचिंग क्लासेस त्यावेळेस खूप फेमस होता, पण ते प्रत्यक्ष होतं आणि हे ऑनलाईन होतं. त्याच्यात मी तेव्हापासून ऑनलाईन. हे किती सालची गोष्ट? साधारणतः 90 तर 90 ते 95च्या मध्ये बरोबर. तर त्यावेळेस मग मी कंटेंट क्रिएटर म्हणून तिथे, कारण ते मित्रमैत्रिणीच होतं, करायला लागले की मला अशा लोकांना फसवलेल्या पैशावर नाही जगायचं. म्हणजे डिवोर्स वगैरे घेतला नव्हता, पण माझी गोष्ट होती की मी आधी माझ्या पायावर उभं राहील. आणि घरातल्यांना सांगण्यात, माहेरी सांगण्यात अर्थ नव्हता. तू लग्न लावून दिले आणि वडील माझे कॅन्सरने गेले होते, त्यामुळे तिकडे मी जायचं राहायचं हा तर काही प्रश्नच नव्हता. वडिलांची लाडकी होते, त्याच्यामुळे आता बाकी कोणावर अवलंबून जाणं हे मला पटत नव्हतं. मग मी पार्लरचा पण कोर्स केला माया परांजपेकडे, बेसिक, ऍडव्हान्स. आणि मग मी एकीकडे पार्लर, मी नॅचरोपॅथी केलं त्याच दरम्यान, 3 वर्षाचा कोर्स केला. आणि मग मी योगाचे क्लासेस घ्यायला लागले. मी नॅचरोपॅथीचे म्हणजे उपचार करायला लागले. सकाळी पहाटे 6 ते 8:30-9 पर्यंत योगाचे क्लासेस, मग पार्लर पुढे. आणि ते चालू असताना जर नसतील क्लायंट तर मग एकलव्याचं काम, कंटेंट क्रिएटर असं सुरू झालं. आणि वाचन वेगळं सुरू होतं. आणि त्या ह्याच्यात मग स्त्री चळवळ जी म्हणतो आपण ते समजायला लागलं की काय काय आहे चळवळी, काय आहेत. आणि मग क्लारा जेटकिन हे सगळं वाचनात आलं. सिमोन दो बोवा आली वाचनात पुढे, म्हणजे अगदी पुढे. म्हणजे आता जेव्हा ग्रंथ लिहिला त्यावेळेस बेट्टी फ्रायडन मला जास्त चांगली कळली, किंवा रसेल जास्त चांगला कळाला. आणि मला म्हणजे ग्रंथच्या निमित्ताने पुन्हा ती हे झाली. पण सिमोन दो बोवाचं जे वाक्य आहे की ते तर आहेच आहे, पण तिचे पंख छाटले जातात आणि तिच्यावर आरोप केला जातो की तुला उडता येत नाही. तर त्यावेळेस असं ते आतमध्ये कापत गेल्यासारखं झालं की अरे, म्हणजे आपल्या मनातलं काहीतरी बोलल्या जात आहे. आणि या सगळ्या काळात मी धडपड करत होते. मी कौटुंबिक न्यायालयात, मला भांडण करायचं नाही, मला सगळं घेऊन टाकतो, पण मला यातनं बाहेर पडायचं. मग तेव्हा अपूर्व झालेला होता. हो, लगेचच झाला का लग्नानंतर? हो, वर्षभरातच. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मी जेव्हा बाहेर पडले त्यावेळेस मला सुदैवाने म्हणा किंवा योगायोगाने असं झालं की चित्रलेखा मेडेकर ज्या माझ्या शाळेत बाई होत्या, चित्रकलेच्या त्या आणि त्या मला भेटल्या. आणि त्यावेळेस कविता महाजनचं ब्र नुकतंच आलेलं होतं, तर तू तिची मुलाखत घेशील का? म्हटलं नक्की घेईन वगैरे. पण बोलताना त्या म्हणाल्या की तू पुण्याला चलशील का, की मला आता होत नाहीये, तर तू प्रतिनिधी होशील का? आणि मी म्हंटल की मला जमेल का, माझ्या घरी फोन नाहीये. तर त्या म्हणाले, आमच्या शेजारी होते, ते म्हणाले माझा नंबर दे. आणि म्हणजे असं आपल्या समोर संधी येत राहते. आणि मी पुण्यात आले. त्यावेळेस मी जेव्हा बघितलं, विद्यार्थ्यांशी बोलले, सगळ्या तुम्ही होतात त्यावेळेस. आणि मला असं वाटलं की मी जे जग शोधत होते ते जग इथे आहे. कारण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या आलेल्या, आणि मी पहिल्याच याच्यात 10 प्रतिनिधी केले होते सगळ्यात जास्त. त्यामुळे माझं त्यावेळेस खूप कौतुक पण झालं. आशाताईंची ओळख, आशा साठेंची खूप छान झाली. सगळ्या मैत्रिणी मिळाल्या. आणि मग म्हटलं की माझे विचार, म्हणजे माझ्या मनात तोपर्यंत असे खूप प्रश्न असायचे की मला म्हणजे इरकल किंवा काठापदराच्या कॉटनच्या साड्या आवडतात, मला मोठी टिकली, म्हणजे मी लावत नाही पण अशी टिकली लावलेली बाई मला आवडते. मग मला पारंपरिक स्त्री आवडते आणि विचाराने मात्र मी बंडखोर आहे. मग हे काय रसायन आहे, म्हणजे माझं कुठे चुकतंय? त्यावेळेस गौरी देशपांडे म्हणजे मिळून साऱ्या जणी आणि गौरी देशपांडे, गौरी मनातली जे पुस्तक काढलं त्यात माझा पण एक लेख समाविष्ट झाला. आणि मग गौरी जे जे बोलत गेली तेही पटत गेलं की कोणाच्या पेहरावावरून विचारांकडे नाही बघितलं जाऊ शकत, मग आपण बरोबर आहोत असं. म्हणजे आपणच आपल्याला सापडणं, शोधणं हे कळत गेलं. आणि मग पुढची वाटचाल सुरू झाली. तो प्रवास एकटीचा होता. म्हणजे मासवण आहे, त्यात आदिवासी भाग आहे. मासवणचं थोडं सांगितलं तुझे अनुभव. आणि तेव्हा अपूर्वा केवढा होता? अपूर्व शाळेत होता, त्याला मी हॉस्टेलवर ठेवलं त्यावेळेस.
आणि मासवणला जायच्या वेळेस माझ्या मनात प्रश्न होते. मी कधीही तोपर्यंत लहान गाव बघितलं नव्हतं, त्यामुळे आपण जायचं का नाही जायचं अशी भीती पण होती. आपण राहू शकू का, कारण शहरी भागात जास्त तालुक्याचा भारतात तेही सुरक्षित वातावरण अगदी. पण जायचं तर होतं, कारण मला औरंगाबादला कोणी कीव करताय, कोणी आले वगैरे हे मला आवडत नव्हतं आणि ते नको पण होतं मला. त्यामुळे आणि मुंबईला जायचं तर मला मुंबईची भीती होती खूप, की मुंबई हे शहर म्हणजे पिक्चर मध्ये बघतो ना, असं कुठे कोणीतरी किडनॅप करतं आणि मग गुंड बिंड असं सगळं. त्यामुळे वाटायचं हे आपल्यासाठी नाहीये. आणि मग मासवण हे जेव्हा मला विजया चव्हाण भेटले आणि विजया चव्हाणांना मासवणला एक अशी कार्यकर्ती हवी होती की जी तिथे राहील आणि त्यांच्या शिक्षणावर काम करेल. आणि माझी पोस्ट किंवा पद काय असणार होतं माहिती का, शिक्षण विभाग प्रमुख. आणि मला सर्व शिक्षा अभियान म्हणजे काय असतं हे पण माहित नव्हतं. म्हणजे शहरी भागातनं शिकतो आपण सगळं, पण तोपर्यंत सामाजिक भान अमुक थोडस होतं, कारण मी आकाशवाणीत पण औरंगाबादच्या कॉन्ट्रॅक्ट वाईज असं काम करत होते, युवावाणी याच्यात अनाउन्सर म्हणून करत होते, ड्रामा आर्टिस्ट म्हणून. कॉलेजच्या यांनी छोट्या मोठ्या गोष्टी कळत होत्या मला, पण असं म्हणजे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते वगैरे असं मला हे नव्हतं तोपर्यंत. पण तिथे मी ठरवलं की जाऊ देत ना, सगळ्या जगापासून दूर जाऊ आपण, शिकू आपण, बघू काय ते. आणि थोडं पिक्चर मधलं भूत होतं डोक्यावर की खेडं खूप सुंदर असतं, हिरवगार असतं, लोक भोळे असतात म्हणून गेले. तर कसलं काय, तिथे 4 तास सकाळी 6 ते 10 लोड शेडिंग, संध्याकाळी 6 ते 10 लोड शेडिंग, साप विंचू वगैरे हे सगळं. पण वातावरण जाऊ देत, पण तिथे मुख्य म्हणजे मला शिक्षणावर काम करायचं, तर मला काहीतरी येणं फार आवश्यक होतं. आणि म्हणजे सुमनताई देशपांडे, सुधाताई या दोघी ज्या विश्वस्तन तिथे 30-30 वर्ष राहून त्यांनी जे काम केलं होतं, अतिशय काय म्हणू आपण, म्हणजे मला नेहमीच मार्गदर्शक, गुरु म्हणून, मैत्रिणी म्हणून खूप छान मिळालं. तसं त्यांनी मला सांगितलं खूप मोठ्या, म्हणजे त्याच वेळेस 65-70च्या असणार. पण म्हणून तर त्यांना अशी तरुणाई हवी होती काम करायला, कारण त्यांचं करून झालं होतं 20-20 वर्ष काम तिने. तर मग त्या म्हणाल्या तू शिक कर. आणि मग माझं सर्व शिक्षा अभियान काय असतं, केंद्र प्रमुख काय असतात, शाळा बाह्य मुलं इथे किती आहेत, अंगणवाड्या किती आहेत, आश्रमशाळा किती आहेत, असं सगळं मी सर्वे सुरू केला. एक थोडी खंत होती की इथली लोक माझ्याशी बोलत नाही. मग त्यावेळेस मी पालघर हा तालुका होता, जिल्हा नव्हता, त्यावेळेस मी पालघरला येऊन, तेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशी माझं बऱ्यापैकी नातं होतं. त्यावेळेस दत्ताबाळ सराफ मैत्री झाली होती. मी फोनवर सांगायची त्याला की हे लोक माझ्याशी बोलतच नाही. त्यावेळेस तो म्हणायचा तू कोण आहेस, तू राष्ट्रपती आहेस, पंतप्रधान आहेस, कोण आहेस. आणि त्यावेळेस मला कळालं खरंच आहे आपण कोणीच नाहीये, पण आपण काहीतरी स्पेशल समजत असतो हे लक्षात आलं. नाही तसंही नाही, आपण समजतच असतो जनरली स्वतःला, आणि ते तसं समजता कामा सगळं गळून पडलं. आणि मग ते नाही बोलत तर तू बोल ना. आणि मग मी हळूहळू बोलायला लागले, नाही तर मी तोपर्यंत अशी संकोचीच होते. आणि मग तिथे मला कळालं की म्हणजे स्त्री चळवळ म्हणण्यापेक्षा स्वतंत्र स्त्री कशी असते हे मला तिथे समजलं. कारण त्या ज्या कार्यकर्त्या होत्या त्या दोघी तर होत्याच, पण माझ्या ज्या कार्यकर्त्या होत्या सगळ्या आदिवासी होत्या, शिक्षिका होत्या, अंगणवाडी सेविका होत्या, आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्या, पण त्यांना निर्णय क्षमता होती त्यांच्या, म्हणजे त्यांना आत्मविश्वास असणार असेल की म्हणजे. आणि मी तिथे बघितलं एकूणच आदिवासी भागात की पुरुष फार कामसू कष्टाळू असे नव्हते. ते असे खाट्यावर बसून आकाशाकडे बघत पडलेले असायचे, किंवा काहीतरी आता जो शिरकाव झालाय पत्ते गित्ते खेळत असं. पण या ज्या स्त्रिया होत्या कष्टाळू, काटक, कामं करणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या, ते 2 रुपये असतील तर एखादं भेंडीचं फुल केसात पाळणाऱ्या वगैरे अशा. आणि म्हणजे त्यांच्याकडे बघून लक्षात आलं की, किंवा ट्रेननी मी अपूर्वाला भेटायला जेव्हा जायची मासवरून पालघरून मुंबई, तर त्यावेळेस त्या मासे विकणाऱ्या बायका, फुलं घेऊन जाणाऱ्या दादरला बायका, या ज्या रीतीनं लोकलमध्ये शिरायच्या आणि
त्यांच्याकडे बघून मला वाटायचं की माझ्यात हे धाडस यायला कधी येईल, पाहिजे. हे असं बोलणं माझ्यात कधी येईल. तर मला असं वाटतं की नाही, पुस्तकांबरोबर मला हे जे दिसत गेलं ना, त्यांच्यातून पण मी शिकत गेले की तोंड उघडलं पाहिजे, हो. बोललं पाहिजे. आणि या दोघी संस्थेतल्या होत्याच. असं ते तिथलं जे वातावरण होतं, तिथे मग मी नाटकं लिहायला लागली, पथनाट्य बसवली, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, कारण मला कम्प्युटरची आवड होती. आणि तिथे मग शेततळी करतोय आम्ही, श्रमदान करून घेतोय, वेगवेगळे काय म्हणतो आपण याचे मोतीबिंदूचे शिबिर, वेगवेगळे युवतींसाठी शिबिर. तिथे मी पहिल्यांदा एकत्रित केलं, कारण आदिवासी मुलं मुली लवकर लग्न करतात, त्यांच्यावर बंधनं पण नसतात, की त्यांनी निर्णय घेतला की झालं पण. आणि त्यामुळे त्या म्हणतो ते एकत्र घेतलं तर यातनं जोड्या जास्त पटकन जमतील. पण मी ते धाडस त्यावेळेस केलं आणि 100 मुला मुलींचं एक 3 दिवसांचं शिबिर घेतलं एकत्र. त्यावेळेस आपल्या इथला राजू इनामदार वगैरे, धनंजय सरदेशपांडे सगळे आले होते तिथे, गिरीश वाळिंबे. आणि खूप छान झालं. मला असं वाटतं की म्हणजे पुस्तकी शिक्षणापेक्षा सुद्धा त्यांच्या जीवनाच्या अनुभवातून ज्या बायका शहाण्या झाल्या त्या मला तिथे भेटल्या. आणि मी जेव्हा रविवारी मुंबईला जायचे ना मुलाला भेटायला, त्यावेळेस मला फरक लक्षात यायचा की पेहरावानं मुंबईतल्या मुली बदलल्या आहेत, पण विचारांनी त्या कोणावर तरी अवलंबून आहे. आई काय म्हणते, वडील काय म्हणतायत, भाऊ हो म्हणतोय का नाही, पण या नव्हत्या तशा. तर मला वाटतं की तिथे सुद्धा मला थोडी स्त्री चळवळ, आणि इथे वेगवेगळे दिन साजरे होत होते, एकत्र येणं काय असतं, मोर्चा काय असतो. मी स्वतः रचनात्मकच काम करणारी, मी अशी पण रस्त्यावरची नाहीये, मी तशी कार्यकर्ती नाहीये. म्हणजे मी लिहून व्यक्त होऊ शकते, पण हातात झेंडा घेऊन अशी उतरू नाही शकत. म्हणजे आपण पण आपल्याला कळणं जे आहे ते मला मासवणला कळालं. आणि यांच्याकडनं विजय चव्हाण या खूप पुस्तकं आणायच्या आणि द्यायच्या की हे डायऱ्या घे, पुस्तकं घे. त्याच्यामुळे एक जे कौटुंबिक प्रेम असतं त्याची कमी मला कधी वाटली नाही त्या भागामध्ये. म्हणजे मी सुरक्षित आणि छान होते. पुण्यात आल्यावर मग मुक्ता मनोहर बरोबर इथे त्यावेळेस एक बलात्काराची केस घडली होती, आणि तिने मग सगळ्या संस्थांना एकत्र केलं होतं. आणि त्यावेळेस आम्ही मोर्चा वगैरे पण काढला होता वगैरे. तर त्यावेळेस मग कळालं की कामगार स्त्रिया किंवा या सुद्धा कशा रीतीने बोलू शकतात, कशा रीतीने उभ्या राहतात. तर आणि तिची पण भाषणं मी ऐकली की ती 5-5 हजार कामगारांसमोर जी भाषणं करायची, की ती पोट तितकीने करते, तिचंही जगणं वेचताना वाचलं मी. त्यावेळेस मला कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न कळाले. तर मला स्त्री चळवळ ही पुस्तकं आणि आजूबाजूला जे अनुभव त्यातनं कळत गेली असं म्हणता येईल आपल्याला. आणि तू प्रीच किती करत आली, म्हणजे स्त्री पुरुष समतेसाठी किंवा चळवळीच्या विषयी, असं का तुला असं वाटलं नाही त्याच्यापासून मी आपली लागणार राहते, माझ्या लिखाणातूनच कळेल? ते तर आहेच, पण मी मध्यंतरी मग काय झालं की निर्माणमध्ये डॉक्टर अभय बंगालबरोबर काम करताना तरुणाई माझ्या जवळ असायची आसपास सगळे. आणि सगळ्या वयोगटाशी जमत असल्यामुळे व्हायचं काय की प्रेमात पडले तरी ते मलाच सांगणार, प्रेम भंग झाला तरी माझ्या खात्यावर डोकं ठेवून रडणार, काय झालं कधी पताई असं. घरी नाही सांगणार पण मला सांगणार. तर मग मला त्यावेळेस असा प्रश्न पडायचा की मी यांना कुठपर्यंत माझा खांदा देऊ शकते. मी जर म्हणजे मला जर कळालं नाही यातलं तर मग प्रॉब्लेम होईल. आणि त्याच्यासाठी मी आरीबेटीचा कोर्स केला डॉक्टर आनंद नाडकर्णी. तर तो कोर्स करताना पुन्हा माझी मला पण मी सापडत गेले की मी म्हणजे माझं कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे, काय कमतरता आहेत माझ्यात. आणि त्याचबरोबर मग म्हणजे मैत्रिणी असतील, पण आरीबेटी झाल्यामुळे मला जो काय म्हणतो आपण आसपासचा ओळखीचा पण समुदाय होता आणि बिनओळखीचे म्हणजे त्या ओळखीच्या ओळखीतनं आल्या अशा स्त्रिया, अशा मुली पण यायला लागल्या. त्यावेळेस मला म्हणजे हे जे वाचन होतं, अनुभव होते आणि स्त्री पुरुष समता जे म्हणतो त्याचा उपयोग व्हायला लागला. आणि माझ्या लक्षात आलं की मी एकदा सांगून, एकदा समजवून त्यांच्याकडून काढून उपयोग नाहीये. हे रुजायला, हे सतत 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 करत राहिलो तर बदल घडणार आहे. त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की मला सतत हेच लक्षात गेलं की बाह्य यांनी लोक बदलतायत, आतून म्हणजे ते धाडस नाहीये, निर्णय घेण्याची क्षमता कमी पडते आहे.
शिकलेल्या काही जणी डॉक्टर, काही इंजिनियर अशा पण बघितल्या मी तर इतकी पण हे साथ द्यायची तयारी असायची माझी की माझं घर 24 तास उघडं आहे आणि आपण उभं राहूया परत मिळून उभं करूया. पण कुठेतरी ना प्रतिष्ठा घराची आणि वडिलांचं नाव खराब होईल आणि मुलं झालेली आहेत ती पण एक खूप मोठा अडथळा वाटतो स्त्रियांना. अडथळा म्हणण्यापेक्षा त्या मुलांचं भलं झालं पाहिजे हे मी पाऊल उचललं तर मुलांची वाताहत होईल आणि ह्या सगळ्या विचाराने ती स्त्री बांधली जाते. त्याच्यामुळे पण काही जणींनी विशेषतः ज्या मुली 16 ते 25 वयोगटातल्या आहे ना त्यांच्यात बदलाची शक्यता जास्त वाटते मला. त्याच्या पुढे जे आहेत 35च्या पुढे झाल्यानंतर तयार झाल्यावर जे आहे तर त्याचं पाऊल पुढे उचलण्यासाठी म्हणजे मला आशा साठे नेहमी एक गोष्ट सांगायच्या लोककथा ती मला आठवते आणि मी बऱ्याच व्याख्यानात सांगते पण की ती स्त्री रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडायचं ठरवते आणि सगळी सामसूम झाल्यावर बाहेर पडते आणि ती रात्रभर त्या तीरावर जायचंय म्हणून नाव बदलवत राहते. हात दुखतात पण तरी नाही पोहोचायचे आणि पहाटे पहाटे जेव्हा तिला ते झुंजू होतं त्यावेळेस ती बघते की आपण किती दूर आलोय. त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की आपण कणभर पण पुढे सरकलो नाहीये याचं कारण त्या नावेचा दोष सोडला. तर ही गोष्ट मला विशेष करून जाणवली. पण ही गोष्ट ज्या मला मासवणला भेटल्या तिथे नाही जाणवली किंवा शहरी भागामध्ये ज्या मुली मी म्हटलं 16 ते 25 त्यांच्यात हे बदल दिसतात. बोलून वाचून चर्चा करून स्वीकारतात त्या मुली आणि विशेषतः सक्षम पायावर उभ्या असतील ना तर तो खूप मोठा बदल जाणवतो. आणि पेरेंट्स मध्ये किती जाणवतो किंवा आता तू काउन्सिलिंग करत होती तेव्हा पेरेंट्स आणि त्यांची मुलं म्हणजे तरुण मुलं समजा आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये पुन्हा मुलांच्या बाबतीत थोडंसं असं दिसतं. मुलांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांना बऱ्याच प्रमाणात मोकळीक दिसते आणि मुलींच्या बाबतीत नाही अजूनही दिसत. आणि मग तिला जे शिकवलं जातं ना अजूनही म्हणजे ज्या मुली विद्यार्थी सहाय्यता समितीमध्ये शिकलेल्या आहेत ज्या मुली स्वतः स्वतंत्रपणे प्राध्यापक म्हणून काम करतायत पण त्यांच्या मुलींच्या बाबतीत मला असं दिसतं की त्यांना पेंटिंग भरतकाम डान्स अशाच गोष्टींकडे ढकललं जातं. त्यांना म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञ व्हा की तुम्ही फार्मास्युटिकल याच्यात जा तुम्ही ट्रेकर व्हा किंवा जा तू राज्याच्या बाहेर असं दिसत नाही. म्हणजे ती मुलगी 18-22 वर्षाची झाली आहे शिकते तरी तिला आणायला वडील जातील घ्यायला वडील जातील हे मला दृश्य थोडं जास्त शहरी भागात दिसलं. पण तुला याच्यात काही बदल होताना दिसतोय का म्हणजे 15-20 वर्ष जवळजवळ तू आता हे सगळं बघतेस ना तर बदल दिसतोय तो मला जो काम करणाऱ्या स्त्रिया आहेत ना यांच्यात जास्त दिसतोय मला. म्हणजे वस्ती पातळीवरच्या हो कारण कामगार वर्ग जर बघितला तर येणाऱ्या ज्या मुली आहेत सुना त्या PhD झालेल्या आहेत त्या MSc झालेल्या आहेत किंवा मी आता माझी मैत्रीण जी NIN कुलकर्णी तिच्या संस्थेत जाते तर लग्न लवकर झाली मुलं लवकर झाली आणि तरी शिकायचं स्वप्न तसंच राहिलं म्हणून त्या पुन्हा त्या संस्थेत नयनच्या येऊन शिकतात. तर त्या मुलींमध्ये मला फरक जाणवतो. त्यातली एक वकील झालेली मी बघते आणि तो जो आत्मविश्वास आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. म्हणून ग्रामीण पातळीवर धडपड आहे आणि शहरी पातळीवर ज्या काम करतायत कष्ट करतायत त्यांच्यामध्ये बदल जाणवतो. बाकीच्या सुखवस्तू आहेत ना त्यांना त्यांचं ते जे भौतिक आणि आर्थिक कोणाकडून तरी मिळणारं सुख आहे ते मागे खेचतं असं मला वाटतं. कम्फर्ट झोन मध्ये राहावंसं वाटतं आणि त्यात इन्सिक्युरिटी वाटते की समजा हे जाईल आपलं या सगळ्या आणि गेलं तर आपण जगू शकू का नाही पुन्हा आपण निर्णय घेतलाय तो बरोबर आहे का नाही याची पण त्यांना खात्री नाही वाटत आणि दुसऱ्याच्या मतानुसार तो निर्णय घेऊन उपयोग नाही ना. आणि मग मला असं वाटलं की मला जे लिखाण करायचंय ते मला म्हणजे मी नेहमीच म्हणते की मला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारं स्त्री पुरुष समता जपणारं सामाजिक भान जागवणारं आणि कलेचं महत्व आणि सौंदर्य अधोरेखित करणारं असंच लिखाण करायचं याच्या पलीकडे नाही करायचं. आणि मग या लिखाणामधून म्हणजे एक मिनिट तुला मी थांबवते की कार्यकर्ता म्हण किंवा तुझं जगण्याची धडपड म्हण अशी तू अशी दीपा आणि लेखिका दीपा
अशी एकदम क्वांटम लिप आहे का ती हळूहळू होत गेलेली गोष्ट आहे? ती हळूहळू होत गेलेली गोष्ट आहे. तू लिहितच राहिली मग एकदम खूप लिहित राहिली. हो. कारण मी लहानपणी बोलत जास्त नव्हते ना, त्यामुळे मी डायरी लिहायची. जे सगळं माझं जे काय वाटायचं ते डायरी. नंतर मग मी जे म्हटलं की आकाशवाणीत काम करताना नमुनाट्य लिहिलं, कॉलेजमध्ये असताना तर सगळेच लेखक सगळेच कवी असतात तसं, तेव्हा कविता, गझल, कथा, हे सगळं ललित, हे सगळं लिहिणं. पुढे मी जेव्हा मासवणला काम करताना पुढे प्रथम सारख्या संस्थेत काम केलं. प्रथमचं मात्र सांगा तू, कारण प्रथमचं फार महत्वाचं काम आहे. तर हे काम करताना मला कामातून मी म्हणजे लिखाण करत गेले. म्हणजे मासवणच्या याच्यात माझे रिपोर्ट्स किंवा निर्माणच्या याच्यात माझ्या बातम्या, तर मला ते अकॅडमिक, वृक्ष, सरकारी भाषा असं नाही आवडायचं. तर त्यावेळेस मग कम्प्युटर येत असल्यामुळे त्या कार्यक्रमाचे छान फोटो टाकणं, अगदी संवादी भाषेत सगळ्यांना ते आवडेल, रुचेल, कळेल अशा याच्यात लिहिणं, ती मी माझी हौस पूर्ण करत होते. निर्माणचे आम्ही अंक पण काढत होतो. तर ते एक म्हणजे सुरुवातीचे 2 जे मी संपादक म्हणून बघितलं, पण नंतर असं वाटलं की असं ते घट्ट धरून उपयोग नाही, ते सोडलं पाहिजे. त्याच्यामुळे मग या मुलांवर दरवेळेस कोणावर तरी जबाबदारी देणं, आपण दुरून बघणं चाललंय की नाही व्यवस्थित, म्हणजे अजून 10 लोक घडतात असं. तर ते लिखाणातनं होत गेलं. आणि मग जेव्हा मी कुमार निर्माण नंतर कुमार निर्माणचा प्रकल्प पुण्यातून करायचा ठरला, कारण पुण्यामध्ये जास्तीत जास्त साहित्यिक आहेत. त्यामुळे मग अभय बंग आणि विवेक सावंत यांचं म्हणणं होतं की तू पुण्यात जा. तर मग मी पुण्यात आले आणि मग अनिल अवचट, मिलिंद बोकील, सगळे म्हणजे या सगळ्यांची माझी भेट झाली इथे आल्यावरच. आणि मग कुमारवयीन मुलांपासून लिखाण करायला पाहिजे, मग पुन्हा त्या वयोगटाचं वाचन झालं. आणि मग हे लिहित असतानाच म्हणजे कामासंबंधी लिहित असताना मला मनोविकासनी विचारलं की तुम्ही आमच्यासाठी लिहाल का. तर मग मी म्हटलं हो लिहीन. आणि मग ते म्हणाले आमच्या डोक्यात 2 वर्षापासून एक मालिका आहे की सुपर हिरो अशी, आणि पण कोणाला काही तसं सुचत नाहीये, तर तुमच्यापासून सुरुवात करू. तर मला असं वाटलं, म्हटलं सुपर हिरो म्हणजे परक्या ग्रहावरचे वाटतात, आपण तुमचे आमचे सुपर हिरो म्हणजे जे आपल्यातले आहेत. आणि आपण अशी माणसं घेऊ की ती लोकांना दिसतील समोर. की मला जर वाटलं आईन्स्टाईन आता नाहीये, त्याच्यामुळे आपण जे सांगू, आपण त्याचं विज्ञान आहे म्हणा, त्यामुळे विज्ञानातला तो कळेल. पण अशी माणसं की लोक त्यांना जाऊन भेटू, मुलं विशेषतः भेटू शकतील, बोलू शकतील, बघू शकतील, त्यांचं काम कळेल त्यांना. तर मग तुम्हीच निवडा माणसं. मग माझ्या डोळ्यासमोर डॉक्टर प्रकाश आमटे होते, अरविंद गुप्ता होते, आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, ज्ञानेश्वर मुळे, अशी सगळी एकाहून एक माणसं होती. त्याच्यामुळे मग म्हटलं आपण यांच्यावरच लिहायला घ्यावं. आणि ती साधारणतः 91 पानाचं एक पुस्तक अशी मालिका तयार झाली. आणि ती मालिका खूप छान झाली. मग जीनियस आले, 36 शास्त्रज्ञ आले. विशेषतः शास्त्रज्ञांच्या बाबतीत सुद्धा मग लक्षात आलं, म्हणजे आपण पुन्हा स्त्री चळवळ, स्त्री पुरुष समता म्हणतो त्यावेळेस, की मेरी क्युरी, लीज व्हाईटनर यांच्याबद्दल लिहिताना लक्षात आलं किती उपेक्षा, आणि तरीही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून या स्त्रिया कशा ठाम राहिल्या. मेरी क्युरी सारखी शास्त्रज्ञ तर 2दा नोबेल मिळवते, किती चिखलफेक झाली तिच्यावर, तिचं शरीर पोखरून निघालं त्या सगळ्या याच्या किरदोनसारी पदार्थांमुळे. किंवा ती म्हणजे जो तिचा जीवापाड प्रेम करणारा नवरा तो गमवावा लागला. अशा सगळ्या याच्यातनं त्या स्त्रिया कुठल्या जोरावर उभ्या होत्या आणि ती ताकद काय होती त्यांच्यात. आणि ती जर आताच्या मुलींना किंवा कुठल्याही वयोगटाला कळायची असेल तर ते लिहिलं पाहिजे. किंवा सिम्फनी लिहिताना मिरियम मक्केबाजी आहे, म्हणजे आफ्रिकेत तिला ममा आफ्रिकाच म्हटलं जातं. तर तिचं बंड म्हणजे स्त्री असणं, पुन्हा आफ्रिकेतलं कृष्णवर्णी असणं, हे तर इतकं भयंकर आहे की आपण कल्पना नाही करू शकत त्याची. आणि तिने जे सहन केलेलं आहे की ज्याच्यावर प्रेम करतो तोच कसा वागतो, किंवा खूप हाल, म्हणजे वाचवत नाही ते, पण तिने जेव्हा आपल्या गाण्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि जगभर फिरली ती, म्हणजे अगदी फिडेल कॅस्ट्रो पासून ते केनेडी पर्यंत, मार्टिन ल्युथर किंग पर्यंत सगळ्यांची ती लाडकी कशी होती आणि तिने काय केलं आपल्या गाण्यातून. तर अशा स्त्रिया या लिखाणात मला आधी भेटल्या आणि मग मी माझ्या वाचकांना भेटल्या पाहिजेत या. किंवा कॅनव्हास लिहिताना पण की तो रोद्या म्हणून आहे,
किंवा पिकासो कसा वागायचा स्त्रियांची हे सुद्धा बघताना की कुठे त्यांची घुसमट होतीये, कुठे त्यांच्यावर अन्याय होतोय आणि कुठे त्यांची कला बहरत असताना पुरुषी काय म्हणतो प्राधान्य असल्यामुळे त्या कशा मागे फेकल्या गेल्या हे कॅनव्हास लिहिताना कळत गेलं. तर लिखाणातून सुद्धा खूप गोष्टी मला वाटतं की आपण शिकतो आणि आपल्याला कळाल्यावर आपण समोरच्याला सांगू शकतो. नाही, प्रथमचं जे आपण बोलत होतो म्हणजे परवा आपण जे बोलत होतो की आता मिळून साऱ्या जणीत आपल्याला किशोरवयीन मुलांच्या विषयी काहीतरी करायचंय, तर तू चांदोबामध्ये काहीतरी अनुवाद करत 4-5 वर्ष अनुवाद केला. चांदोबा हे 18 भाषांमधनं तयार होत होतं आणि मूळ त्याची स्क्रिप्ट ही इंग्रजीतून तयार व्हायची आणि मग ते या 18 राज्यातल्या 18 भाषिकांना जात होतं. तर मला मराठीचं येत होतं आणि मग ते मराठीमधनं ट्रान्सलेट करून म्हणजे पूर्णच करत होते मी, शुद्ध लेखन वगैरे सगळं नीट लेआउट लावूनच पाठवलं त्यांना. तर त्यातल्या ज्या गोष्टी होत्या ना, तर मला वाटतं की आजच्या आपल्याला जर किशोरवयीन मुलांचा विचार करायचा असेल तर चांदोबासारखं करायला पाहिजे. कारण चांदोबा जे आहे ते कोणी विसरू नाही शकत. आजही एक 90ला गेलेला माणूस सुद्धा किंवा 100ला पोहोचलेला माणूस पण चांदोबा म्हटलं की डोळे चमकतात, आपलेही चमकतात आणि मुलांना त्या गोष्टी वाचून दाखवल्यात त्यांनाही आवडतात. म्हणजे मी तर असं म्हणेन की वेताळ मला कसा कळाला चांदोबाच्या पुस्तकातून, राक्षस कसा कळाला चांदोबाच्या, भूत कशी असतात किंवा राजकन्या कशी असते, म्हणजे राजकन्याचा पोशाख सुद्धा कसा असतो ते चांदोबानीच दाखवलं. आणि असं उपदेशात्मक बरं का बाळांनो वगैरे नाहीच आहे त्या गोष्टी, त्या अशा सहज सांगून जातात. त्याच्यामुळे चांदोबाचा अनुवाद करताना काय म्हणतो आपण थोड्याशा त्यातल्या धार्मिक असतील, थरार असतील किंवा व्यवहार ज्ञान सांगणाऱ्या गोष्टी असतील. त्याच्यात आम्ही एक पान असंही सुरू केलं होतं की म्हणजे आठवणी, माझ्या मनातला जो चांदोबा आहे तो कसा. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सगळ्या वयोगटाचे लोक पाठवायचे तेवढे शब्द खूप होतं ना चांदोबाचं. आणि प्रथम आता जे करतं ते वस्तीतल्या पातळीवरती लहान मुलांसाठी काहीतरी करतं. हो, प्रथमचा म्हणजे माझ्याकडे जे काम होतं ऍक्च्युअली प्रथम हे म्हणजे सर्वेक्षणासाठी शिक्षणावरचा विशिष्ट याच्यासाठी, पण प्रथम फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा काम करणारी संस्था आहे. आणि याच्यात मी कंटेंट क्रिएटर आणि ट्रेनर असं काम करायची संधी मिळाली. तर मी म्हणजे जो स्लम एरिया असतो शहरांमधला, पुण्यातला, मुंबईतला, तर त्यातल्या तरुणांना म्हणजे कॉन्फिडन्स येण्यासाठी इंग्रजी आलं पाहिजे मुख्यतः. त्यांची पर्सनॅलिटी चांगली तयार असेल तर मग ते कुठेही वावरू शकतात. त्यांच्यासाठी इंग्रजी येणं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कुठले कुठले करिअरचे मार्ग असू शकतात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की स्त्री सक्षमीकरण, मग त्यांना उदबत्त्या शिकवू, मेणबत्त्या शिकवू, फिनेल कसं करायचं, पापड्या कुरड्या, म्हणजे ते महत्वाचं नाहीये का तर आहे हा, पण शेवटी त्याच कामात त्यांना गुंतवलं जातं. त्यांना वेगळं जग नाही दाखवत आपण. तसं या तरुण मुलांना दाखवण्यासाठी मी काही हे केले होते, सिलेबस तयार केले होते आणि म्हणजे त्याच्यामध्ये कम्प्युटर ट्रेनिंग पासून अनेक गोष्टी होत्या. आणि मग वस्ती पातळीवर जाऊन त्या तरुणांना एकत्र करून त्यांचं एक महिन्याभराचं साधारणतः प्रशिक्षित करायचं त्यांना. आणि मी त्यांना प्रशिक्षण देणारे तयार करत होते. तर आम्ही पुण्यामध्ये तो प्रयोग केला, मुंबईमध्ये केला आणि खूप छान त्याला यश आलं. आता लहान मुलांसाठी जे होतं तर ते मी केलेलं नाही काहीच, पण मी बघितलेलं आहे की कम्प्युटर किती सोप्या पद्धतीने शिकवलं जाऊ शकतं, भाषा किती सुंदर असू शकते. याच्यासाठी प्रथमची पुस्तकं खूप सुंदर आहेत. तर त्या कामाचा पण अनुभव येताना मला वस्ती पातळीवरचे तरुण यांच्याशी खूप जवळून संबंध आला की ते कसा विचार करतात, काय करतात आणि त्यांच्या विचारात सुद्धा एक पुरुष म्हणून बदल होतोय का नाही हे पण मला बघता आलं. आणि मला ना म्हणजे निर्माणची मुलं ही उच्च शिक्षित अशी होती कुठेतरी. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुलं ही मध्यमवर्गीय, जरा खेड्यातले शेतकऱ्याची मुलं वगैरे अशा पद्धतीची होती. म्हणजे आजही आहेत माझ्याशी जवळचे संबंध. आणि प्रथम बरोबर काम करतानाची जी मुलं होती ती वस्ती पातळीत, म्हणजे अक्षरशः गुंडगिरी बघितलेली
पण त्याच्यात सुद्धा मला अशी मुलं भेटली की जी लोकांच्या गाड्या धुतायत जाऊन किंवा वस्ती पातळीवर शिकवतायत आणि त्यांचे विचार मात्र की कुठेतरी म्हणजे शिक्षण कमी असलं 12वी पर्यंतच असलं तर ही मुलं स्त्री पुरुष समता जपणारी भेटली मला. म्हणजे तू बस घरात मी कमवून आणतो अशा पद्धतीचा मला एकही मुलगा भेटला नाही. तर मला हे विशेष वाटतं म्हणजे या कामातलं. काय तुझे वेगवेगळे अनुभव आहेत. आता मला काय वाटतंय की तू आतापर्यंतची जी पुस्तकं लिहिली ती बरीचशी म्हणजे इथली माहिती असं आणि मग त्याच्यात तुझं क्रिएटिव्ह इनपुट्स घालून तू केले. तर तू कादंबरी लिहिणे किंवा अशा काही विचारात आहेस किंवा तुला असं वाटतंय की आता आपण कथा कादंबऱ्या जास्ती लिहायला पाहिजे? माझा एक कथासंग्रह किंडलवर प्रकाशित आहे गुजगोष्टी म्हणून, गुजगोष्टी. आणि त्याच्यामध्ये म्हणजे फार पूर्वीपासून म्हणजे मला तर वाटतं 20-1 वर्षापूर्वीच्या पण कथा आहेत त्याच्यात. आणि अगदी म्हणजे त्यातल्या काही कथा तर अभिव्यक्ती वगैरे सारख्या नाशिकच्या संस्थेने आणि बऱ्याच संस्थांनी शिबिरांमध्ये वापरल्या. म्हणजे मुलींचा जो प्रश्न असतो 12व्या आता तो वय अलीकडे आणखीन येत आहे की त्यांचे पिरियड सुरू होतात आणि सगळ्याच मुलींना म्हणजे आई वडिलांनी सांगितलेलं नसतं, विशेषतः आईने की काय घडणार आहे आणि त्यावेळेस त्या ज्या ट्रॉमामध्ये जातात. आता बरंचसं वातावरण मोकळं झालं तरी ज्यावेळेस मी ती कथा लिहिली त्यावेळेस कोणी उघडपणे बोलत नव्हतं. तर त्या विषयावरची कथा आणि कथा वाचताना मग माणूस बुडून जातो आणि त्याची म्हणजे मला असं लक्षात आलं की शिबिरात फक्त मुली नाही तर ज्यांचा मेनोपॉज होतोय अशा पण स्त्रियांना ते प्रसंग आठवले आणि त्याही बोलायला लागल्या. तर अशा प्रकारच्या कथा आहेत. पुन्हा आपण जे समता म्हणतो वर्गीय हे म्हणतो तर त्याच्यात मग काय म्हणतो मोलकरीण किंवा कापवाली मावशी यांची आयुष्य कशी आहे त्याच्यावरची कथा आहे. किंवा प्राण्यांवरचं प्रेम किंवा प्रेमाचा अतिरेक त्याच्यावर आहे. खूप वेगवेगळ्या कथा आहेत. एकटी नोकरी करणारी स्त्री असेल तर तो कथा संग्रह आहे पब्लिश त्याच्यावर. आणि एक महत्वाचं मला सारखं वाटतं की या सगळ्या याच्यात अपूर्वची वाढ कशी झाली म्हणजे तुझा मुलगा आणि तुझं नातं आणि आता तर सुनबाई आल्यात म्हणजे अशा सगळ्या याच्यात अपूर्वाला म्हणजे मला असं वाटतं की मी लहान होते ना त्यावेळेस मला सगळं कळायचं. आई वडिलांचं भांडण असेल, कोण कोणाला काय बोललो, कोणी राजकारण केलंय, कोण काय खोटं बोलतंय, आसपास आपले नातेवाईक किंवा काय हे सगळं कळत असतं. फक्त मुलं म्हणून आपण बोलत नसतो. तर मग मी त्यावेळेसच म्हणजे असं यायचं की आपल्याला लहान काय समजतात ते आपल्याला तर कळतंय. तर ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस असं ठरवलं होतं आपण आपल्या मुलांशी असं नाही वागायचं. आपण त्यांना त्यांच्या भाषेत पण बरोबरीचं समजूनच वागायचं. त्याच्यामुळे मी अगदी अपूर्व लहान असल्यापासून तो अबोल आहे खरं म्हणजे खूप बोलका नाहीये पण मी त्याच्याशी बोलत गेलेली आहे. म्हणजे मला जे वाटतं माझे मित्र असतील, माझं वागणं असेल, मला काही खटकलं असेल, मला आनंद होत असेल, मला काही करायचं असेल किंवा आपल्याकडे काही नाहीये आता आपण हे नाही करू शकत याचं दुःख असेल हे सगळं मी त्याला अशी शेअर करतच आमचा प्रवास झाल्यामुळे त्याला आई काय आहे ते माहितीये, मला तो कसा आहे माहितीये. त्यामुळे न बोलता एक असं मैत्रीपूर्ण छान नातं आहे. आणि आता पुढे काय? पुढे लिखाणातूनच आपण म्हणजे जसं आता परवाच एक कार्यक्रम झाला डायरेक्टर्स पुस्तकाचा त्यावेळेस जयप्रद आणि सुनील जे म्हणाले की कामातून माणूस कळतो. तर मलाही वाटतं की आपण आपल्या कामातून कळावं तर आपण कामच करत राहूया शेवटपर्यंत म्हणजे लिखाण. आणि लिखाणाला धरून मग म्हणजे हे जे आहे काउन्सिलिंग असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये म्हणजे जेवढी मला शक्य आहे तेवढ्याच याने की जसं मी म्हटलं की मी काही संस्थांमध्ये जाते, स्वतःच्या खर्चाने जाते किंवा आणि हे जाते म्हणजे मला पुन्हा सांगायचे आपण नाही कोणावर उपकार करत किंवा नयन सारख्या संस्थेत जाणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे, माझी गरज आहे ती. कारण भरभरून घेऊन येता येतं की म्हणजे तिच्या संस्थेत जी शिकलेली म्हणजे मुली स्त्रिया आहेत आता त्या आपल्या मुलांना कशा घडवतायत हे बघणं एक फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा संस्थांमध्ये जाणं आणि त्यांना घडताना बघणं आपली काही थोडीशी मदत झाली. मदत म्हणजे मला जे येतंय ते तिथे बोलणं, सांगणं, कार्यशाळा घेणं तर ते चालू राहील. मिळून साऱ्यासाठी आता जास्तीत जास्त या सल्लागाराच्या पलीकडे जाऊन संपादक वगैरे असं असे तुला हे करते. आणि आता पुढील याच्यासाठी खूप शुभेच्छा देते. थांबूया आता. मस्त वाटलं. धन्यवाद. अच्छा छान झालं.